7/11च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये ज्या 10-12 लोकांना आरोपी म्हणून जेलमध्ये टाकलं गेलं होतं. आत्ता मुंबई हायकोर्टाने त्यांना निर्दोष म्हणून जेलमधून बाहेर काढलं. त्यांना मुक्त केलं 18-19 वर्षांनी. तर तुम्ही विचार करत असाल हे सर्व महाराष्ट्र सरकार, मकोका आणि मुंबई एटीएसने एवढं सगळं का केलं? ह्याचं पहिलं कारण आहे, की मुंबई एटीएसला 2006 मध्येच माहीत होतं, की मुंबईमधलं मोटिव्हेशनल स्पीकर्सचं मार्केट 2025 मध्ये सॅच्युरेट होणार आहे. त्यामुळे 18-19 वर्षाआधीच त्यांनी 10-12 मोटिव्हेशनल स्पीकर्स तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट उचललं. त्या 10-12 लोकांना जेलमध्ये टाकलं. त्यांनी 18-19 वर्ष इंडियन ज्युडिशियरीबरोबर मारामारी केली आणि आता ते प्रिपेअर झालेत मुंबईच्या मार्केटमध्ये मोटिव्हेशनल टॉक्स ऑन टॉपिक ऑफ पेशन्स वर स्पीच द्यायला. तर आता हे 10-12 स्पीकर्स बिकॉज आता जेलमधून बाहेर आल्यावर त्यांना जॉब तर मिळणार नाहीये. त्यामुळे आता ते मोटिव्हेशनल स्पीकर्स बनतील. काही लोक Instagramवर बोलतायत, की त्यांना आता पॉलिटिशियन्स बनावं लागेल. बट सॅडली ते गिल्टी नव्हते. त्यामुळे पॉलिटिशियन्सचं करिअर त्यांच्यासाठी नाहीये. सेकंड रिझन जे मुंबई एटीएसने एवढं सगळं प्लॅन केलं, की त्यांना माहीत होतं 2025 पर्यंत सगळ्या टॉपिकवर वेब सीरीज बनवून होतील. त्यामुळे इव्हेंच्युअली हा एक नवीन टॉपिक मिळेल, एक चांगल्या वेब सीरीजसाठी.